आज करायची होती मला ड्रेसिंग टेबलची साफसफाई, कारण का मी नवीन सामान जे घेतलंय मला ते ठेवायला सुद्धा जागा नव्हती. मग हे डबे सगळे गोळा केले मी एका टोपल्यामध्ये टाकले, कारण ते फेकूनच द्यायचे होते. म्हणलं एकत्र गोळा करूनच फेकून देता येईल. खूप सारं असं सामान जमलं होतं आणि साफसफाई करायची म्हणलं की हे सगळं बघावं तर लागेल ना, की काय संपलंय, काय ठेवायचं. म्हणून मी हे एक एक आपलं सामान काढत होते. पण तेवढं सामान काढता काढता माझं सारखं लक्ष त्या कॅमेऱ्याकडे जात होतं, कारण काही एकटी शूट करते ना मी, म्हणून मग कॅमेरा सेट केला होता आणि ते व्हिडिओ काढता काढता तिकडंच जास्त लक्ष जात होतं माझं. पण एवढं सगळं सामान आपण काय करतो, संपलेलं सामान तसंच ठेवतो. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो बाबा म्हणायचं होतं मला. पण मी ते व्हिडिओ बनवताना बोलायचं होतं मला, पण मी म्हणलं नको तसं करायला, अगोदर शूट करून घ्यावं आणि मग नंतरच बोलावं. तेवढं स्किप करा, सारखी कॅमेऱ्याकडे बघते मी. आणि हे सिरम लावते मी, तुम्हाला सिरम कोणते ते दिसत पण असतील. जर ह्याचा जर वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मी टाकेल, की कोणते कोणते सिरम वगैरे वापरते मी डेला नाईटला. आणि हे कंटेनर आहेत ना छोटे छोटे, जे ते आपण ना कुठं जाताना प्रवास करताना त्याच्यामध्ये मी हे सामान टाकून घेऊन जाते. कारण का मोठे मोठे जे आपण शॅम्पूचे डबे झाले, मॉइश्चरायझर झालं किंवा अजून काय झालं, फाउंडेशनसुद्धा मी काढूनच घेऊन जाते. एकदाच आपण मोठं मोठं ऑर्डर करतो, ऑनलाईनच घेते मी सगळे प्रोडक्ट्स. मग ते घ्यायचं म्हणलं आणि तेवढ्याला घेऊन प्रवास करायचं म्हणलं की सारखी माहेरला वगैरे जात असते, त्यामुळं हे छोट्या छोट्या कंटेनरमध्ये मी टाकून घेऊन जाते. बाकी तर साफसफाई केली, आता करते, चालूच आहे. पण सारखी कॅमेऱ्याकडेच बघते मी, तेवढं स्किप करा, बाकी काही नाही. आणि हे सगळं काही मग आरसा वगैरे पुसून घेतला आणि त्याच्यातच साफसफाई करता करता मला माझे पैंजण सापडले. हे इतके सुंदर पैंजण आहेत ना, मला खूप आवड आहे बाबा पैंजण घालायची वगैरे, तर त्यामुळे मला ते सापडले, मी खुश झाले. आणि परत मग अजून हे जे सामान ठेवले हे बघा बॉक्समध्ये पण तसंच सामान, आपल्याला जे लागते किंवा कुठं ठेवायचं हे काहीच नाही, जिथं आलं तिथं सापडलं ते चला ठेवून टाका. मी म्हणलं तशी सवय नाही आहे मला, पण मी ठेवलं डब्यामध्ये टाकून. आणि ते बघा चिटकवायचे पण, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण ते हँकर बहुतेक हँकर आहेत का काय माहीत नाही, ते पण त्याच्यातच माझ्या मेकअपच्याच बॉक्समध्ये. आणि हे मी ना रील्स बनवताना मला हे इयरिंग्स खूप आवडतात, मी हे घालते. आणि हे माझा गळ्यातला हारसुद्धा सगळं काय याच्यातच जमा करून ठेवलं आहे सगळंच बघा ना. तरी पण आणि मी एक हे करते बाबा, क्लेचर ना कुठेही पडतात आपले, म्हणून मी आपला एक छोटा डब्बा घेते आणि त्याच्यात सगळे क्लेचर वगैरे टाकून ठेवते. बाकीचं हे असं बॉक्स वगैरे ठेवून त्याच्यात टाकून ठेवलं की म्हणजे पटपट सापडते पण. आणि आणि माझं घर रेंटचं असल्यामुळं नाही का, मला हे सगळं असंच सामान ठेवावं लागते. आणि तुटका फुटका माझं ड्रेसिंग टेबल पण आहे, त्याच्याकडे पण लक्ष देऊ नका. स्वतःचं जेव्हा घर होईल तेव्हा नक्कीच नवीन घेईल. या कंटेनरमध्ये माझे क्लेचर मी सगळे टाकून ठेवते, कारण का वेळेवर सापडते, नंतर मग वेळेवर सापडतसुद्धा नाही. आणि लास्ट लुक बघा माझ्या ड्रेसिंग टेबलचा कसा वाटतोय. तर हे बघा सगळी अशी साफसफाई करून घेतली. ह्या बॉक्सची पण साफसफाई केली मी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते प्लीज सांगा मला. काही आज नवीनच पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवला आहे मी. बाकी सगळेजण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज. असाच मला सपोर्ट करत राहा. आतमधून सुद्धा दाखवते मी.